ठाण्यामधून ठाण्यात महायुतीमधला वाद आता शिगेला पोहोचलाय। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा झालाय। भाजप माजी नगरसेवकाची शाखा प्रमुखाला मारहाण झालीय। बीएसयूपी सदनिकेवरून सेना आणि भाजपमध्ये हा श्रेयवाद रंगतोय। ठाण्यामधल्या नौपाडा भागातली ही घटना आहे। नारायण पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। काय नेमकी ही सगळी घटना झाली आणि यानंतर काय नेमकं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। महायुतीमधील शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये ठाणे शहरात देखील अनेक वाद समोर येतात आणि आता अशातच जे आहे ते एक नवीन वाद देखील पुन्हा समोर आलेला आहे। ठाण्यातील जे बीएसयूपी मधील ह्या सदनिका आपण पाहत आहोत त्याचं मुद्रांक शुल्क जे कुठेतरी कमी केलेलं आहे त्याच्या श्रेयवादाच्या लढाईनंतर जे आहे ते हा वाद जो आहे तो एकंदरीत समोर आला होता। एका भाजपच्या नगरसेवकाने जे आहे ते शिवसैनिकांना काल मारहाण केली होती आणि त्यानंतरच जो आहे तो हा संपूर्ण प्रकार एकंदरीत घडला होता। माझ्यासोबत ते शिवसैनिक दादा, काय नेमकं काय या ठिकाणी घडलं होतं? काल शिंदे साहेबांनी जी बीएसयूपी स्कीम आहे ती 1% वरून डायरेक्ट 100 रुपये वर केलेली होती आणि 100 रुपयाचा गोरगरीब लोकांना याचा फायदा होईल यासाठी आम्ही सगळं सोसायटीतली स्थानिक रहिवासी हे सर्व खाली उतरून त्याचा जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते कार्यक्रम घेणार होतो। त्याकरता त्यांनी स्थानिक नगरसेवक आहेत नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, मारहाण केली आमच्यावर। आम्ही हे कार्यक्रम त्यांनी उधळण्याचं काम केलं। आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, साहेब तुम्ही स्थानिक नगरसेवक आहे, तुम्ही बीजेपी आणि शिवसेना हे युतीतले हे तुम्हाला युती धर्म पाळायचा नसेल तर असं करायचं नाही ना। तर आम्ही त्यांना एवढा समजावण्याचा प्रयत्न, तरी पण आमच्यावर मला उलटा हात केला त्यांनी मारहाण केली। तुला बघतो, तुला हे झोडतो, मी काय करायचं ते नंतर मी करतो। आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे हे सांगण्यासाठी आणि आम्ही हे सगळं वरिष्ठांना पण सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे। वरिष्ठ आज काहीतरी आम्हाला निर्णय देतील, बघू आपण काय करतायत, काय होणार आहे ते आम्ही पुढे सांगू। त्याच्यावर आम्ही काय वाटतं एकंदरीत पाहिलं तर मित्र पक्ष आहेत, ठाण्यामध्ये देखील मैत्री कायम आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्या जातात। काय वाटतं एकंदरीत काय नेमकं कारण असावं यामागचं? कारण काय श्रेयवाद, वडसर, मीच मोठा मीच छोटा असं चालू आहे। त्याच्यामध्ये मोठा छोटा असाचा विषय नाहीये। लोकांची कामं करा, लोकांच्या संपर्कात राहा, बस एवढंच का। शिवसेनेने आम्हाला एक हे दिलंय, 20% राजकारण, 80% समाजकारण। आम्ही तसंच कार्य करतो। या प्रभागात आम्ही दोघं मिळून आमचे पदाधिकारी आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, सर्व आम्ही जे शिवसेनेचे कार्य असतील, कार्यक्रम असतील, पॅम्पलेट असतील सर्व वाटतो। पाहिलं तर भाजप देखील म्हणते की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा केला होता, त्यानंतर हा प्रश्न जो आहे तो एकंदरीत मार्गी लागला म्हणून